मावळ तालुक्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे की मावळ तालुक्यातील जे नाणे मावळातील करंजगाव आहे, या करंजगावमध्ये एक 28 वर्षीय आदिवासी महिला, तिला गॅस भेटत नसल्यामुळं फाटी आणण्यासाठी जंगलात गेली होती आणि जंगलात गेल्यानंतर तिला साप चावला। ही घटना 26 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता घडली। ती मग गावामध्ये पळत आली। त्यानंतर ह्या गावामधला एक मठ आहे, ह्या मठामध्ये जाऊन ती बसली। त्यानंतर तिला तोंडातनं फेस आणि त्याच ठिकाणी चक्कर येऊन पडली। बाजूलाच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे। ह्या उपकेंद्रामध्ये गाडी नसल्यामुळं तिला वेळेत उपचारासाठी पोहोचवता आलं नाही, त्यामुळं त्या महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या पाठीमागे ही 3 लहान लहान मुलं आहेत। आणि करंजगाव म्हणजे नाणे मावळामध्ये मोठी ग्रामपंचायत आहे आणि या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे आणि उपकेंद्रामध्ये वाहनाची सोय नसल्यामुळं आज ह्या महिलेचा मृत्यू झालेला आहे। आणि गॅस न भेटल्यामुळं स्वयंपाकासाठी फाटी आणण्यासाठी ती जंगलात गेली, त्यावेळेस तिला साप चावलेला आहे। तर प्रत्यक्षात या ठिकाणी तिची आई आहे, त्या महिलेचं नाव आहे पारू कृष्णा वाघमारे, वय वर्ष 28। हा, काय झालं होतं नेमकं? साहेब फाटीला गेलते, मला ताप भरला, फाटीला गेलती तरी तिला तो साप चावला। तिने 1 धावस ती गावात मठात आली, मठ आहे आमच्या गावात, तिथं आली। ते बिचारीने तिला घेतली, पण तिला लगे तोंडाला फेस आला तर तो बोलला का बाई गाडी कुठेतरी तू गाडीची सोय कर, दवाखान्यात जाऊन दे। तर मी पक्की धाव केली गाडीला, मला काय गाडी कोणी दिली नाही। वाटेने जात्यात रस्त्याने त्यांना थांबा थांबा बोलते तरी काय कोण थांबला नाही। तर मग परत मी पोरीकडे गेले तर एक माणूस गावातलाच आमच्या कामाहून येऊन जेवत होता, त्याला काय बिचाराला माया आली, त्यांनी गाडी टाकून माझी मुलगी दवाखान्यात घेऊन तो आला। तेवढ्या घाईनी त्याने हात धुवलं, ताटातून हात धुवलं ना, माझ्या पोरीला उचलली, गाडी टाकली ना, दवाखान्यात घेऊन आला। तर मी त्याला बोलले भाडा घे, आपण इथं मताच्या तिथं नेली, पण रस्त्यात ती फसली। तर मी त्यांना सांगते का तिने खाली मान टाकली, फेस परत आला। तर माझी समज करतात का नाही कोमात गेले असेल काहीतरी, आपण दवाखान्यात जाऊ, दवाखान्याचा प्रयत्न करू, बाबा चला तेवढा माझी लेक वाचून द्या। यांनी गेलो आम्ही, तर डॉक्टर साहेबांनी बघितले तर बोलता गेलेले असा बोलला, दिली। बरं, गावातच तुमच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे, इथं दवाखान्यामध्ये डॉक्टर वगैरे उपलब्ध नव्हते का? इथं कोणीच नव्हतं, आम्हाला गाडी पण नाही। ह्या लोकांनी गाडी ठेवायला पाहिजे, का गरिबांसाठी ठेवायला पाहिजे, गाववाल्यांसाठी ठेवायला पाहिजे। ज्याच्याकडे गाडी आहे तो जाईल, ज्याच्याकडे नसेल गाडी तो कसा जाणार दवाखान्यात? त्याच्या घाईनी आज इतका साप चावला, तोंडाला फेस येऊन मुलगी माझी मरण पावली, तरी कशी जाणार, मी कसले घेणार? अशी पडल्यानंतर ह्या गाडीवर मुलगी बसतं का? नाही बसत, टू व्हीलरवर नाही बसली, कशी घेऊ मी टू व्हीलरवर? मी 4 चाकी गाडीला फिरत होते गावात, पण गाड्या लोकांच्या दारोदार, कोण देतं गरीबाला गाडी? कोणी नाही दिली गाडी, फक्त तो माणूस एक पोऱ्या गावातलाच आपल्या आहे, तो आलता कामाहून, त्यांनी जेवणा बसल्या, त्यांनी मम्मी बोलली बाळा काय जेवतस, जा बोलतो त्या पोरीला घेऊन। तर त्या पोरांनी लगेच गाडीत भरली ना, दवाखान्यात घेऊन आला। एवढा माणूस चांगला आहे तो। बरं, काय झालं होतं? आम्ही फाटीला गेलतो साहेब, फाटीला गेलतो तर ती अशी शेजारी ती होती, शेजारी बाळाची मी होते। तिने त्या फाटीवर पोयता टाकला ना, ते फाटे तिने काढलं आणि दुसरा पाय उचलला आणि तो पाचोळा होता, मग त्याच्या खाली होता का त्या फाटीत कुठेतरी होता हे मला माहिती नाही। तिच्या तो येऊन शानी त्याच्या मांडीला घास घेतल्याबरोबर मला काय म्हणते, आई माझ्या बघता साप चावला। तर म्हणलं बाई कुठं ग? मी बघायला गेलं तर त्याच्या मांडीला त्यांनी घास घेतलेला होता, रक्त चालू होतं। मग तिथं गेलो आम्ही गावामध्ये, देवळामध्ये गेलो मठात, तर तिथं त्यांनी घेतली
कळशी भरून पाणी आणला, तिचा पाय धुतला, तिला पायरीजवळ बसवली आणि त्यांनी विचारलं का तुम्हाला काही अडचण आहे का काय. ती पोर बोलले का 6 दिवस मला झालतं. मी आंघोळ करून बोलतं फाटीला आले. मग बोलतं इथं बस. आणि त्यांनी घरात गेला, त्यांनी ते आणला, दया तिथून देवाची लावलं. मठातून एवढाच. माणूस नाही झुकलेला का एवढा दुसरं झुकलेला? काही नाही. सर्प चावला का आमची लोक मठात जायची, पाची गावातली लोक तिथं जायची, लोक चांगली होऊन यायची. पण साप चावल्यानंतर दवाखान्यात गेलं पाहिजे, हे मठात जाणं म्हणजे अंधश्रद्धा आहे. पण आपल्याला गाडी नाही ना, तिला समज नाही, ती धावत गेली ना. बरं, मधात माझा जीव वाचावा. तुमच्या मुलीला 2 व्हीलरवर नेलं का 4 व्हीलर मध्ये नेलं? अशी गाडी होती, तुमच्या सारी गाडी आणली, त्याच्यात नेली ते बिचारांनी. या ठिकाणी समीर शिर्के आहे. काय नेमकं प्रकरण की करंजगाव ग्रामपंचायत ही मोठी आहे, इथं प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे, इथं आरोग्याच्या सुविधा भेटल्या पाहिजे, पण आज आरोग्याच्या सुविधा न भेटल्यामुळे एका 28 वर्षीय विवाहित महिलेचा साप चावल्यामुळे मृत्यू झालाय. काय सांगाल? सर, इथं दवाखाना आहे त्यांच्या शेजारी, पण तिथं गाडी नसल्यामुळे किंवा मोठा परिसर हा एक करंजगाव ब्राह्मणवाडीचा, करंजगाव ब्राह्मणवाडी असो, गोवित्री असो, हा ग्रामीण भाग आहे. तिथं आज त्यांच्या शेजारीच एक सरकारी दवाखाना आहे. तिथं जर गाडी अवेलेबल असती किंवा काही जर त्यांना जर नेण्यासाठी काही असेल तर त्या मुलीच्या बिचारीचा जीव वाचला असता आज. पण ती काही त्या मठामध्ये गेली, तिथून ती परत इकडे आली, त्याच्यामुळं तिला टाइम झाला, जे दवाखान्यात जायला तिला टाइम झाला, त्याच्यामुळं ती आज दुर्दैवी तिचा मृत्यू झाला. एवढं सांगू शकतो. मावळ तालुक्याची आरोग्य सेवा ही उघड्यावर पडलेली आहे की मावळ तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत, आणि या ठिकाणी जर एखाद्याला साप चावला तर त्याला उपचार वेळेत न भेटल्यामुळं त्या 28 वर्षीय विवाहित तरुणी जी आहे, जिचं नाव पारू कृष्णा वाघमारे आहे, तिचा मृत्यू झालेला आहे. तर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून या ठिकाणी जे उप आरोग्य केंद्र आहे, या उप आरोग्य केंद्रामध्ये कर्मचारी कोण आहेत आणि जर अशी घटना घडली तर वेळीच उपचार का दिले नाहीत, यावर त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे अशी त्यांच्या कुटुंबियांची मागणी आहे. आणि 3 मुलं त्या महिलेची आहेत, त्यात सर्वात एक लहान मुलगा आहे की त्याला काहीच कळत नाही, आणि ह्या मुलींनाही माहिती नाही की आपल्या आईसोबत काय घडलंय, काही नाही. आजी ह्या मुलांना सांगते येणार आहे, पण अशी परिस्थिती झालेली आहे. तर आरोग्य सेवा जी आहे, ही आरोग्य सेवाच उघड्यावर आलेली आहे. जर वेळेत गाडी भेटली असती, वेळेत स्नेक बाईटचे जर औषध उपचार मिळाले असते तर तिचा प्राण वाचला असता. तर आज 3 मुलं ही पोरकी झालीत आई विना, आणि ही गॅस भेटत नसल्यामुळं स्वयंपाकासाठी फाटी आणण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत हे असं घडलेलं आहे. सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. जर आरोग्य उपकेंद्र जे आहे हे नावालाच आहे आणि घराच्या शेजारी आरोग्य उपकेंद्र आहेत, मग इथले डॉक्टर कुठं आहेत, इथले नर्स कुठं आहेत, इथली आरोग्य सेवा काय करते? मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.